आज आपण साठा करंजी पाहणार आहोत, जी एकदम खारीसारखी दिसते. खूप लेयर्स. यासाठीच आपण सारण पाहणार आहोत. एक मोठी वाटी बारीक केलेली साखर, एक वाटी बारीक रवा भाजलेला, जायफळ वेलचीची पावडर, दूध पावडर. एका भांड्यामध्ये 1.5 वाटी खोबरे किसलेले घ्यायचे आहे. बारीक किसलेलं खोबरं लागेल. यामध्ये रवा बारीक रवा भाजलेला. यामध्ये 1 वाटी दूध पावडर, जायफळ वेलचीची पावडर, तीळ, खसखस घालायचे आहे. यामध्ये बारीक केलेली साखर घालून घ्यायची आहे. जायफळ वेलचीमुळे याला एक स्वाद येतो. यामध्ये आपण कोणतेही ड्रायफ्रूट वापरणार नाही आहोत. ड्रायफ्रूटमुळे सारण खराब होते, त्यामुळे असे सारण करून बघा. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मिश्रण एकजीव करून घ्या. आता आपण पीठ मळायची तयारी करून घेऊया. मीठ, 1 वाटी तूप, 1 वाटी दूध आणि मैदा. 1 मोठी वाटी मैदा घ्यायचा आहे. मी तिथे 2 वाट्या घेतलेल्या आहेत. त्याच मापाने 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. आता हे दोन्ही एकत्र करून यामध्ये मीठ घालायचं, दूध घालायचं. तूप एकदम कडक करून ते ओतून घ्यायचं. आता हे मिश्रण एकजीव करून तूप त्या पिठाला सगळीकडे लागलं पाहिजे. हाताने तुम्ही करून आता यामध्ये पाणी घालून पीठ मळायचं आहे. हे करंजीचं पीठ आता तयार होत आहे. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर कसं आहे. याला सारखं मळत राहायचं. यामुळे तुम्हाला कणिक चेचायला लागत नाही आणि रवा पटकन भिजतो. अगदी आपण यावर ओले मऊसूत कापड झाकायचे आहे. सिक्रेट म्हणजे साठा कसा करायचा. साठ्यासाठी कस्टर्ड पावडर आणि तूप हे मिश्रण करायचं आहे. आता आपण हे पोळ्या लाटून घेऊया. या 9 पोळ्या आपल्याला तयार करायच्या आहेत. एकसारख्या एकदम पातळ. तुम्ही बघू शकता इथे एकदम मी पातळ केलेलं आहे. 9 पोळ्या करायच्या आहेत, ज्यामुळे लेअर सुटतील. आता हे साठ्या बनवलेली पेस्ट याला लावून घ्यायची. एकवर एक पोळी ठेवायची. अशा 9 पोळ्यांचा हा लेअर करायचा. पोळी बघा एकदम पातळ बनवलेली आहे. आता हे एकमेकावर पसरून त्याच्यावर ही पेस्ट लावायची. तुम्ही बघू शकता कशी पेस्ट लावलेली आहे. या पद्धतीची करंजी तुम्ही एकदा बनवलात तर सारखेच बनवत राहाल. थोडासा वेळ लागतो पण खूप छान होते ही करंजी. आता याचा रोल करून घ्यायचा. याला बरोबर मधून कट करायचं. मी तुम्हाला दाखवते कसं कट करायचं ते. असं हे बरोबर मधून कट करायचं. आता जे लेयर्स आहेत मध्ये दिसतात ते आपल्याला खाली ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता लेयर कसे पडले. लेयरची बाजू खाली करायची आणि खालची बाजू वर करायची. अशा प्रकारचे गोळे तयार करून घ्यायचे. थोडे जाड गोळे करायचे, मोठे मोठे. आता हे पारी पण आपल्याला जाडच लाटायची आहे. आता जी लेयरची पारी आहे ती खाली जाणार
आणि वरच्या ह्याच्यावर आपण सारण भरायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी बनवलेले आहेत. आता यामध्ये सारण घालायचं आणि पारीला लॉक करायचं. ज्या बाजूने लेयर दिसतात त्या बाजूनं पारी झाकून घ्यायची, लॉक करून घ्यायची. तुम्हाला आवडत असेल तर कट करू शकता, आवडत नसेल तर असंही ठेवू शकता. करंजी ही फुटत नाही. ह्याचा कलर तुम्ही बघू शकता. कस्टर्ड पावडरमुळे ही करंजी थोडी पिवळसर दिसते. आता तेल तापलेलं आहे, यामध्ये एक एक करंजी तळून घेऊया. आता तळतानाच तुम्हाला लेयर सुटलेले दिसतील. एकदम खारीसारखी होते ही करंजी. तुम्ही करून बघा आणि मला नक्की सांगा. तुमच्या कमेंट शेअर करा. बघा याला आता लेयर सुटलेले आहेत. ही खुसखुशीत खमंग करंजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता कशी झालेली आहे ही करंजी, एकदम खारीसारखी. खूप लेयर सुटतात 9 पोळ्यामुळे. यावर्षी दिवाळीला तुम्ही ह्या करंज्या नक्की करा. ह्या करंज्याचे कौतुक तुमचे पाहुणे देखील करतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा.